नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपल्याला किसान कार्ड माहित असेल, ॲग्रीस्टॅक ॲपवरून आपल्याला हे किसान कार्ड काढून घ्यायचं आहे। शासनामार्फत वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी आपलं आधार कार्ड सातबाऱ्याला लिंक करणार नाही तर त्यांना शासनाकडून येणाऱ्या ज्या शेती रिलेटेड योजना असतील तर या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। तर त्यासाठी शासनाकडून सक्त अशा सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आपल्या गावातील तलाठी असतील किंवा कृषी सेवक असतील अशा दोघांकडून सुद्धा शेतकऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संबंधीचे सूचना फलक सुद्धा आपल्या गावामधून लावलेले आहेत। तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। जे शेतकरी आपलं ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आयडी, किसान आयडी जर काढणार नसतील तर त्यांना पुढे भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल। त्याच्यामुळे ही गोष्ट दुर्लक्ष करू नका। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲग्रीस्टॅक ॲपवरच्या फार्मर आयडीचा लाभ घ्यायचा आहे। तर मित्रांनो, शासनाकडून सूचना आल्यानुसार भरपूर शेतकऱ्यांनी आपलं किसान कार्ड जे ते काढून घेतलेले आहेत, आपले फार्मर आयडी तयार करून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, हे किसान कार्ड काढायचं असेल तर आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन करता येत नाहीये। त्यासाठी आपल्या गावातील कोणत्याही सीएससी सेंटरवरती जावं लागणार आहे। सीएससी सेंटरवरून आपलं हे किसान कार्ड आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, सीएससी सेंटरवाले वेबसाईट चालू नसल्यामुळे शेतकऱ्यांची कागदपत्रे ठेवून घेत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना वेबसाईट सुरू झाल्यानंतर OTP पाठवत आहेत। आता मित्रांनो, सीएससी सेंटरवाल्यांनी आपला फॉर्म भरला आहे का हे आपल्याला चेक कसं करायचं आहे, तर अगदी साधी आणि सोपी प्रोसेस असणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देत आहे। जर तुम्हाला गुगलवरून सर्च करायचं असेल mhfr.agristack.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंट मार्फत वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमची डिटेल भरायची आहे। पुढे तुम्हाला डेस्कटॉपवरती संपूर्ण वेबसाईट पाहायला मिळत असेल। या पद्धतीचा इंटरफेस तुम्ही क्लिक केल्यानंतर पाहायला मिळणार आहे। सुरुवातीला वर पाहायचं आहे, 3 टॅब आलेले आपल्याला पाहायला मिळतील। याच्यामध्ये सुरुवातीला डॅशबोर्ड, त्याच्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस आणि सर्वात शेवटी लॉग इन विथ सीएससी। याच्यामधील मधला जो ऑप्शन आहे हा आपल्या कामाचा असणार आहे। याच्यामधूनच आपलं स्टेटस जे आहे तो आपल्याला चेक करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होणार आहे। याच्यामध्ये आपल्याला स्टेटस आपला चेक करायचा आहे। आधार कार्डच्या प्रोसेसनुसार आपण या ठिकाणी आपला स्टेटस जो आहे तो चेक करायचा आहे। एनरोलमेंट आयडी असेल तर त्याच्यावरून सुद्धा चेक करू शकता, परंतु आधार कार्ड सर्व शेतकऱ्यांजवळ असतं। साधी सोपी प्रोसेसनं आपण जाऊया। या ठिकाणी आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया। आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकलेला आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पुढे मित्रांनो आपल्याला चेक म्हणून एक टॅब आलेला आहे। तर या टॅबवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। चेक टॅबवरती क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याची, त्या फार्मरची संपूर्ण माहिती खाली आलेली आहे। त्याचा फॉर्म कधी भरला, किती वाजता भरला, त्याचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का, त्या शेतकऱ्याचं नाव काय आहे, या संबंधीची सविस्तर डिटेल या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर या पद्धतीने डिटेल आपल्या पुढे जर आली तर समजून जा तुमचं फार्मर आयडी जी काढलेला आहे, तुमचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने झालेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो पुढे ऑप्शन आपल्याला पेंडिंग दिसत आहे। याचा अर्थ या शेतकऱ्याची कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरली गेलेली आहेत, परंतु अजून वरच्या डिपार्टमेंटकडून ती कागदपत्रे पडताळणी केलेली नाही आहेत। जोपर्यंत या ठिकाणी अप्रूव्ह म्हणून मेसेज येत नाही तोपर्यंत मित्रांनो आपलं किसान कार्ड रेडी होणार नाहीये, म्हणजे तयार होणार नाहीये। तर ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। लवकरच या ठिकाणी पेंडिंग ऑप्शनच्या ऐवजी अप्रूव्ह असा मेसेज येणार आहे। जर आपल्या रजिस्ट्रेशनमध्ये कोणत्या प्रकारची चूक आली तर त्या संबंधित मित्रांनो इथं आपल्याला रिजेक्शन रिझनमध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल कळणार आहे। म्हणजेच आपला फॉर्म कशामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्याची सुद्धा डिटेल इथंच आपल्याला पाहायला मिळेल। परंतु सध्या अजून या फॉर्मची कोणतीच प्रोसेस केलेली नाही आहे, म्हणजेच हा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे, चेकच झालेला नाही। त्याच्यामुळे इथं सविस्तर अशी डिटेल अजून आपल्याला सांगता येणार नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाचं या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शासनाकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि PM किसान योजना बंद करण्यासंदर्भाच्या सूचना येत आहेत। त्याच्यामुळे आपलं हे किसान कार्ड काढणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।